खरं तुमच्यामुळेच अडकलोय मी इथं. माझ्यामुळे? मी काय केलं? तुम्ही काय केलं? तुम्ही जर मला त्या दुकानदाराजवळ पाठवलं नसतं तर येळ गेलाच नसता आणि मी त्या कूलर जवळ गेलो नसतो तर दार बंदच झालं नसतं. अगं पण तुला कोणी सांगितलं होतं त्या मॅनेजरला शोधत फिरायला? वा रे वा, म्हणजे तो दुकानदार मला 70 रुपयाला पाणी देत होता आणि मी गप गुमान ऐकून घ्यायचं होतं. अगं एका पाण्याच्या बाटलीसाठी एवढा कोण वाद घालतं? ओ सर, तुम्ही ते शिक्षक असाल आमच्या कॉलेजमध्ये. इथे व्यवहाराचा विषय ते जाऊ द्या. इथनं बाहेर कसं निघायचं त्याचा विचार करा. करूया विचार. तू आधी पाणी पी. मला नको पाणी. अरे हे बघ, मी शिक्षक या नात्यानेच तुला सांगतोय पाणी पी. पाणी प्यायलं की राग शांत होतो, राग शांत झाला की डोकं शांत होतं, डोकं शांत झालं की सगळे मार्ग सापडतात. म्हणून म्हणतोय पाणी पी. आणि फ्रेशर्स डेच्या दिवशी याच गोष्टीवरून कौतुक केलं होतं ना मी तुझं. मग आता कशाला पॅनिक करते? घे पाणी पी. वर जायला लागले. अरे मी काय केलंय आता? तिकड नाही खाली, तिकड नाही. काय करायचं? ऐक ना, अगं अनिका पण होती ना आपल्या बरोबर मगाशी. ते दोघं तिच्या बरोबर तर नसतील ना? थांब, अनिकाला कॉल करते. हा राधिका बोल. ऐक ना अनिका, ऋषी आहे का तुझ्यासोबत? व्हॉट? ऋष? नाही. बरं बरं ठीक आहे, बघते मी. असेल इथेच कुठेतरी. हा चल चल, बाय बाय. कायडे, ऋषी सरासनी परत फोन लाव की. ऋषी सर, तुम्हासनी सांगतो, एकदा आमच्या गावात की नाही लग्नाचा गुगुळ नाचवायचा होता. आता ही तरणी पोरं कसं बी नाचत होती की. मग काय, 4 म्हातारी माणसं यासनी बडबडली. मग ह्यांचं टाळकं फिरलं. यांनी दिले यासनी चॅलेंज, तुमच्यातलं कोण नाचून दाखवतंय का बघू. मग काय, पुढं कुणीच यायला तयार नाही. आमच्या आबांनी मारली की मग उडी. हे इकडं हलगी वाजायला लागली आणि हे इकडं आबांनी गुगुळ नाचवायला सुरुवात केली. असली मजा आली की नाही. त्यानंतर घरला आल्यावर आबांनी तंगडा हातात घेऊन बसलेलं बाजूला. मग आय ओरडली, काय हो दुखायला लागलेत की नाही पाय? कुणी सांगितलं नाचायला? तेव्हा आबांचा चेहरा बघण्यासारखं झालेलं की नाही, वाटणारच नाही त्यासनी इतका त्रास होतोय. लई भारी आहे तो आमचा आबा. लई राबलेत माझ्यासाठी आणि आईसाठी. आजोबांचं आणि नातवंडांचं नातं मस्त असतं. अनफॉर्च्युनेटली माझे आजोबा माझ्या जन्माच्या आधीच गेले. पाठोपाठ आजी पण गेली, सो मला ते नाही अनुभवता आलं. तुला केस कमी. आता आमचा आबा असते की नाही, एवढ्या गोष्टी सांगितल्या असत्या रातभर, लय मजा आली असती. काय ग, तू मगाशी एवढी चिडचिड करत होतीस माझ्यावर, आता अचानक गावातल्या गोष्टी सांगायला लागलीस. एवढं मूड परिवर्तन कसं काय अचानक? ते रातभर जागा राहायचंय की नाही मग. हा बरोबर बरोबर. नाही भीती वाटत असेल ना माझी. रात्रीचे मला सुळे येतात, शिंग फुटतात की नाही. तू काय मला विलन समजतेस का ग फिल्म मधला? रमणी मॅडम, तुम्ही हिरोला विलन समजण्याची मोठी चूक करताय. आय एम अ जेंटलमॅन, कळलं? काय करायचं आता? हा, आपण पोलिसांनी फोन लावूया. नको नको, पोलिसांना नको ग. अहो तुमच्या सुनेचा म्हणजे राधिकाचा फोन येऊन गेला. काय? मगाशी मी फोन उचलू शकलो नाही, थोडासा बिझी होतो. काही काम होतं का? नाही म्हणजे मी तिला फोन करतोय पण त्यांचा फोन लागत नाहीये. बाकी घरी सगळं ठीक आहे ना? हो हो, सगळं व्यवस्थित आहे. मी तिच्याशी बोलते आणि कळवते तुम्हाला. बरं बरं ठीक आहे, चालेल. थँक्यू. रोहित, रोहित, काय गाई? रोहित, राधिकाने त्या अरविंद जोशींना फोन केला होता इतक्या रात्री. व्हॉट? एक मिनिट, पण राधिका तर आमच्या खोलीत नाहीये.
मला असं वाटतं की ती नायशाच्या खोलीत असेल, मी बघून येतो. बघ संगीता, राधिका मॅडम कुठे आहेत? मॅडम राधिका मॅडम आणि ऋषी सर अजून घरी आलेच नाहीयेत. हो मॅडम. स्विच ऑफ येत नाही. राधिकाला फोन लाव आणि स्पीकरवर टाक. कमळे, ऋषी सर, कमळे, कोणी आहे का? कमळे. यांचा फोन. आता मी काय सांगू? हॅलो राधिका, तुला कळतंय का किती उशीर झालाय? इतक्या उशिरापर्यंत कोणी मॉलमध्ये असतं का? का अजून शॉपिंगच झाली नाहीये तुझी? मला एक कळत नाही, या फुटकळ शॉपिंग करता तू सरळ मॉलच्या मालकाला फोन लावलास? अक्कल आहे का तुला राधिका काही? आई ते ऍक्च्युली इथे मला काहीही ऐकायचं नाहीये. तू आणि ऋषी 10 मिनिटाच्या आत मला घरात हवे, कळलं? आई पण हॅलो